नटवण नृत्य, पारंपरिक नटवण नृत्य। माझं बालपण घेऊन पाठवान मी आहे मानाचा नट। घेऊन पाठवान मी आहे मानाचा नट। रसिक हो, गण झाला, गणेशाची आराधना झाली। रसिक हो, गण झाला, गणेशाची आराधना झाली। आता लगेच तुमच्या समोर सविनयी सहर्ष सादर करत आहोत साज शृंगाराने नटलेली नटखट शृंगारी अशी गवळण। सविनयी सहर्ष सादर करत आहोत साज शृंगाराने नटलेली नटखट गवळण। रसिक हो, आतापर्यंत ये लवकर, अरे आलो. अरे ये लवकर ये. काय रे बालू? अरे काय घालू? काय कसं काय? कुठे? राम राम मंडळी, राम राम. काय कसा बराय ना? हा, काय थंडी बिंडी काय? काय ना करतो गरम तुम्हाला मी, काय घाबरू नका. अरे मोठी गंमत झाली ना. काय झाली? माझी पहिली नोकरी गेली. कुठे? अरे गेली म्हणजे सुटली. कुठली असं बोलला? मग सासऱ्याने मला सासूबाईला बोलवलं. सासूबाईला बोलवलं. अरे 4 एकर पत्रिकेवर ऊस केला बोल. आमच्या भावाला पत्र आणि मोटर टाकली तुम्ही हा आणि बोरवेल हौदात मारली. म्हणजे उलट सुलट अरे उलट सुलट म्हणजे काय? ऊस नुसता असा टरारून आला. काय म्हणतो? काय म्हणतोय? शपथ. टप्पर म्हणजे अरे हे कायच नाही. मग? अरे पहिला मी पोलीस इन्स्पेक्टर होतो. काय? पोलीस इन्स्पेक्टर. पोलीस इन्स्पेक्टर. आणि आता हवालदार झालो. असं नाही. म्हणजे पुढचं तुझं प्रमोशन झालं. प्रमोशन एकदम. हे काय येत नाही. मग काय म्हणजे अरे मी असं चालत होतो ना तेव्हा माझ्या अंगावरून गाडी 40 गाड्या गेल्या. 40 गाड्या? तरी पण मला काय झालं नाही. कसं काय? अरे मी फुलाखाली उभा होतो. बरोबर म्हणजे तुला खाली होतास म्हणून वाचलास. म्हणजे फुलाखाली होतो म्हणून वाचलो. होय. आता जाऊया आपण. जाऊया. कुठं आलेलो कुठे आपण? अरे आपण महाराजांच्या दरबारात जायला पाहिजे आपल्याला. जायला पाहिजे. मग मग चल चल गाणं म्हण एखादं. म्हणून म्हणतोस म्हण. हॅपी वाल्या पोरा. अरे हॅपी वाल्या पोरा, तुझी नकऱ्याची कमाल. पैशावर बापाच्या किती करशील धमाल. हॅपी वाल्या पोरा, तुझी नकऱ्याची कमाल. हॅपी वाल्या पोरा,
अगदी समाधानाने चालवणार आहे. पायावर ठेवलेले पहारे केले, पहारा करतात की सोपा काढतात हे पहिल्यांदा पाहायला पाहिजे. चला तर पाहूया. काळो हराम झोप काढताय. चला तर पाहूया. काळो तुझा बाप बाबा काय करत होता? पारा करत होतो. पारा करत होता. होय. पारा करत होता. पारा असा करतात. कसा करतात? पारा असा करतात. पारा कसा करतात? पारा असा करतात. पारा कसा करतात? या दाखवतो तुम्हाला पारा कसा करतात. ओ डोळ्यात तेल घालून करतोय. काय डोळ्यात तेल घाल. मग आता काय करतात? जरासा डोळ्याला डोळा लागला. जराचा डोळ्याला डोळा. पारा असा करतात. यापुढे पारा असा करतात. पारा असा करतात. पारा असं करतात. या सांगतो तुम्हाला पारा असा करतात. यापुढे सगळी कागदपत्र जाळली की इकडे या. इकडे या. होय. होय. ओ मालू. बळगुडा आहे. पुढे बळगुडा. मालू मालू मागच्या गेटवर आहे. पारा करतोय. पारा करतोय. पुढे गेला. बळू काय मी पाहतोय ना. सांगतोय ना. मी पाहतोय ना. हे! काय काय करतो पारा करत होतो. पारा असा करतात. कसा करतात? अरे सगळी कागदपत्र महत्वाची चालली गेली. कागदपत्र झाली. माझा चौथर हलवून देतं काय? काय अवस्था झाली ते आम्हाला माहिती. काही मला नाही. अबे, इकडे. काय म्हणतोस? मला समजेल नाही काय एवढं पण. काय समजत नाही. काय केलंच काय पण? मी काय नाही केलेलं आहे. काय नाही केलं? खरोखर. आता मी काय करतो? मी तू प्रश्न कर, तू विचारतो. त्यांना शांत कर जरा. मी प्रश्न होय. काय चाललंय? बॉक्स चालला बॉक्स. काय हो मला खबर येत आहे. काय काय म्हणजे का प्रश्न विचारतो. मूर्खपणा बंद करा. हे घालो इकडे जाते. महाराज काय म्हणता माहितीये? मूर्खपणा बंद करा आणि फाजीलपणा चालू करा. चौथऱ्याचा दगड पण हात त्या दिवशी चौथऱ्यावर बसलो होतो. काहीतरी विचारतो. त्या महाराजाला प्रश्न विचारतो. विचार विचार. हो महाराज पुढे येत आहे. काय ऐका तिथून ऐका. हो महाराज तुमचा पोपट खोपलीच खातो का? काय अहो तुमचा पोपट खोपलीच खातो
खातो काय आणि त्याला अशी लागतो नाही काय याला गोपड सगळा पिक्चर लावून टाकला सगळा इतका लावला ना बघा काय करायचं काय करायचं काय महाराज तर अजून नुकतं चौकल नाही. तरी पण अजून एक प्रश्न आहे विचार विचार. हो महाराज काय बोला तुमचा आमच्यावर डोला हो काय हो महाराज मला जेवल्यानंतर भूक लागत नाही अहो जेवल्यानंतर भूक लागत नाही आणि जेवून उठलो की झोप लागत नाही पोटवत नाही आता महाराज तुला चांगली झोप लागेल चांगली झोप लागेल. हल्ला झाले आहे काय करूया आता महाराज तर नुकतं असं चौचलले तुझ्याकडे काही युक्ती आहे माझ्याकडे काय युक्ती पण नाही युक्ती पण नाही. माणसाची शेती तुझ्यापेक्षा माझी शक्ती घालवली मग हो मगाशी सांगितलं बॉक चालला सोपी पण होत नाही महाराजांनी दिलेली महाराजांना फॉक दिसा बॉक दिसला काय करूया बोल आता. अरे ती आपल्या राज्यात आता नवीन नाचगाणीवाली आली ती ती बारीक बारीक कपडे घालते ए, शी, मी आला. मला बारीक बारीक कपड्यांची मुलगी. मोठी काय नको. मग कोण हाय कोण दुसरे हा आता सांगतो आपल्या राज्यात नवीन आता चालते ती कोण माहितीये कोण चंद्रा टिंग टिंग टिंग, चंद्रा टिंग महाराजांच्या ह्यावर जाऊन बसला मांडीवर मांडीवर जा तिला घेऊन ये आम्ही चंद्राला जा लवकर अरे हे कालो याला तुझा भाऊ पण इकडे आले अरे हे कालो अरे ये लवकर अरे ये अरे ये लवकर ये या महाराज चौकले मला पण दम लागला खाली बस. अरे ये मी आला हे आणलं तरी काय अरे हो महाराज बाईचं मान फिरली तू काय हो मी दाखवतो महाराजांना. दाखव महाराजांना दाखव होय तुला नाही गेला होय मला अरे पहिल्यांदाच नोकरी घेतली ना पहिल्याच दिवसाचा पगार तेव्हा माझा दुर्गाडी हे बघ हे आपल्या मंडळाचे अध्यक्ष माहितीये ये पुढे ओळख करून दे ओळख करून देतो हे बघ हे आपल्या मंडळाचे अध्यक्ष यांच्या पाया पडूया
जर जोड्यात पडली जाता माझा मागा पण वाकवत नाही तू ओळख करून दे तुझी हे आमच्या मंडळाचे खजिनदार इकडे ये बाय आपण दोघे जोडेल म्हणजे मी आता माझं झालेलं नाही आपले रसिक माय बाप त्यांनी पैसे दिले नाही आपल्याला देरवायला हो कुणी कुणी दिलं हात वर करा नमस्कार करूया हे बघ सासऱ्यांच्या पाया पड मामाच्या पाया पडल्या कसले हो पाया पडूया झालं आता सगळ्यांना झालं पाया पडून आता मला म्हणतील दादा भाई दादा नको रे नको ना चल आपलं रात राहून जाऊ दे नयनांचे तीर मारुनी करीते नयनांचे तीर मारुनी करीते घायाळ मी सुंदरा घायाळ मी सुंदरा सख्या हो सवयीच्या सादरा सख्या हो सवयीच्या
मोठ्या पदामध्ये तिचा मोठ्या थाटामध्ये स्वयं संपन्न केला. वसुदेवासारखा सुंदर सार गोंड असा तिला वर दिला. अति आनंद माझं मन कसं मी फिरून आला आहे. पटकाराने चलत तिकडे लग्न करे चालवतो. तिकडे लग्न करे चालवतो. त्याने किल्ली म्हणली देवकीच्या आज आपत्त्यापासून तुझा प्रवेश आहे. नाही तिच्यावर मी मनापासून प्रेम केलो. नाही तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं. माझी बहीण देवते ती माझी बहीण देवती क्षणात वैरीण झाली. क्षणातही विलंबना करता वसुदेव देवकीला 5 दिवसामध्ये केलं. काही दिवस गेले, महिना गेला, वर्ष झालं. तिकडे बदली शाळेमध्ये वसुदेव देवकीचा मार्ग बंदी शाळेमध्ये तिकडे माझा काल बंदी शाळेमध्ये जन्माला होता. तिकडे लवकर बघा ना किती गोंडस वाळा आहे. त्यांनी आपल्या बाळाला वाचवा. माझा काल तुला नाही सोडणार. माझ्या बाळाला नको.
नको दादा माझ्या मार्गातून बाजूराव माझ्या मार्गातून बाजूराव त्या अपत्य माझ्या साधू कर वसुदेवा वसुदेवा दादा मी तुझ्या पाया पडतील माझ्या मार्गात आळवा माझा काळजाचा तुकडा आहे नाही देणार मी माझ्या मारा माझा काम आहे दादा मी तुझ्या पाया पडते दादा तू माझा काय तसं तुकडा आहे तू माझा नाश कमाल काय करेल अनेक पैशांनी बात टाकले तुझ्या मायावरती कसा नाश कमाल नाही नाही अशी देवटीची सापत्य मारू नाही आता मला कुणाचाही भय नाही आता मला कुणाचाही भय नाही आता मला कुणाचाही भय नाही अरे मूर्ख कौसा असा आनंदाने उड्या मारू नको तू जसा मला मारू शकला नाही तसाच तू देवकीच्या आजच्या अपत्याला सुद्धा मारू शकला नाही. उलट तो तुझा काळ माझा काळ तुझा काळ गोकुळात आनंदाने वाढत आहे. तुझा काळ गोकुळात आनंदाने वाढत आहे. माझा काळ तोच तुला ठार मारणार आहे. नाही तो तुझा सर्वनाश करणार आहे. मूर्ख कवसा नाही सावध रहा. मूर्ख कवसा सावध रहा. नाही नाही त्या मायावर मी कसा नाश नाही त्याला मानण्यासाठी काहीतरी ठिकाणी पाहिजे. कुठे होतात कळ वालो ठीक आहे तो बारा हत्तीचं बळ असताना तो बारा हत्तीचं बळ असताना दैत्य त्याला घेऊन या ठीक
सत्ता उडवलाय. त्याला पम्याकडे तिथं आशीर्वाद सांगतील जरा निर्धर निर्धर खऱ्यावर नाराज की आता सुद्धा या तुझ्या आईनं जात्यावर मला मोठं पंजाब पडलंय हे माहिती आहे का बाळाची माहिती होती ही 6 बाळा माझी आणि 7 व्यर्थ झाला आणि 8 श्रीकृष्ण तिकडे गोकुळात आनंदाने वाढत आहे आणि तो माझा हरवलेला आहे त्यामुळे गोकुळात जावा आणि जीवन जगायचा मुलगा या कौश समोर हजर करा चला महाराज तुम्ही काही चिंता करू नका त्या पृष्ठाला तुमच्या जवळ स्वाधीन करतो हे जरा हत्या करा सन्मान काय जर तर नीट ठेवलं काय तर नको तर का काय शपथ सांगतो तुला थांब तुला एक सांगतो ना तर हे बाबा तू रत्नागिरीतनं निघाला तिथपर्यंत तुला काय सलूनवाला दिसला ना उघडा अरे उघडा कसा असतील सगळ्यांनी कपडे घातलेले पिसाळलेला वाघाप्रमाणे आपलं काम करणार आहोत वाट बघूया आपण आपल्याला सुद्धा शांत राहून चालणार कृष्ण काय चाललं कृष्ण सावध राहा हा कौश बाबा तुझ्या पाठला येत आहे वसुदेवकीचा काना निग मुरलीवाला वसुदेवकीचा काना निग मुरलीवाला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला वसुदेवकीचा काना निग मुरलीवाला वसुदेवकीचा काना निग
माझी माता देवकी व पिता वासुदेव यांना बंदिवासात ठेवून त्या दृष्ट कौसमामाने त्यांचे खूप हालहाल केले आहेत. परंतु त्या दृष्ट कौसमामाचा वध करण्यासाठी मी हा श्रीकृष्ण अवतार धारण केला आहे. गाईच्या दुधाने व बैलाच्या कष्टाने उर्मत्ताचा दैत्य राक्षस हे पाप धरणीमधल्या सहलेलं नाही. म्हणून धरणीमातेने गाईचे दूध दान करून ब्रह्मदेवास कथन केले. बोला पुंडलिक गौरदेव. अरे हो विसरलोच, आज मला भेटण्यासाठी राधा येणार होती. अजून तर शाळी नाही. बरं राधेची थोडी गंमतच करूया, इथेच कुठेतरी लपून बसूया. कान्हा, अरे कन्हैया, कान्हाच्या बासुरीचा आवाज तर येतोय, मग कान्हा राहिला तरी कुठे? अरे कान्हा, वेळावले मन माझे ऐकू येईना सुरकानी. शोभते रे तुला मी वेळी होनी. ये समोर ना माझा श्रीहरी वाजवा तुझी मधुर वासरी. तुझी सरेची राधा भावरी. वाजवा तुझी मधुर वासरी. तुझी सरेची राधा भावरी. राधे
तुला यायला एवढा उशीर का झाला? अरे काना मला खूप कामं होती. राधे आता पुन्हा काय भेटली? काना आता आपण लवकरच भेटू. आता मला येण्याची आज्ञा द्यावी. हो राधे. येते तर. हो. अरे हो विसरलोच. आज राधेसह सर्व गवळण मिळून मथुरे बाजारात चाललाय. त्यांचा अटकाव करणे व त्यांचे दहीदूध घेणे ही कामगिरी मी न करता माझ्या संकेत सौंगडी यांना ते बोलावून घेऊया. पेंद्या अरे सुदामा अरे या लवकर. आलो मिळोनी सारे जाऊ चला रे, मिळोनी सारे जाऊ चला रे, देवाने हाक मारिला मारिला जाऊ चला देवांच्या भेटीला. चला देवांच्या भेटीला. मिळोनी सारे जाऊ चला रे, मिळोनी सारे जाऊ चला रे, देवाने हाक मारिला मारिला अरे सध्या अरे पेंड्या अरे आपल्याला हाक मारली कुठे रे? आपल्याला देवाने हाक मारली. देवानी देव तरी हाय तरी कुठे? देव हे बघ देवाचं दर्शन घेऊया. देवाच्या चरणी प्रणाम होतो. आशीर्वाद असो. देव आम्हाला बोलवण्याचं कारण अरे पेंड्या अरे सुदामा आज मी तुमच्यावर मोठी कामगिरी सोबत आहे. आणि ती कोणती? 16 शस्त्र 59 गोपिकांच्या महिला हातमाट करून मथुरे बाजारात चालले. त्यांचा अटकाव करणे व त्यांचे दही दूध पिणे ही कामगिरी मी न करता तुमच्यावर सोबत आहे. येतो मी. ती काय देव आपण यावे. हो. अरे सध्या देवाने कामगिरी सांगितले. देवाने कामगिरी सांगितले. अरे ही कामगिरी करतात कोण? माझ्यावर काय झेपणार नाही. मग एकटा मग अरे आपल्या संगतीचा सौंगडी. अरे कोण काय तो पण तुला माहित नाही? अरे वाकड्या हा तुझ्याला बोलून घ्या. हा बघ हात मारून बघ तो तरी येतो काय. अरे वाकड्या आहे वाटतं जवळ कुठेतरी. अरे मोठे हात मार. अरे वाकड्या अरे काय अरे ये लवकर. अरे कशाला? अरे लई मोठी गंमत आहे. हो येतो ये लवकर ये. हातामध्ये काठी मी लागलो कपिलेच्या पाठी, हातामध्ये काठी मी लागलो कपिलेच्या पाठी, मोडला तीन माझा पाय, ओ पाय, मोडला तीन माझा पाय, ओ पाय, मोडला तीन माझा पाय. हातामध्ये काठी मी लागलो कपिलेच्या पाठी, कपिलेच्या पाठी, मोडला तीन माझा पाय, ओ पाय, मोडला तीन माझा पाय, ओ पाय, मोडला तीन माझा पाय. अरे हा बोलतो काय? अरे काय झालंय तरी काय? कशाला काय झालं? अरे माझा आवाज आला काय? अरे काय परिस्थिती काय तुझी? अरे ती मोठी परिस्थिती आहे. हा? ती मोठी परिस्थिती आहे. अरे तिला काय झालं माहितीये काय? मोठी गोष्ट आहे तिच्या. काय
बोलतो. अरे ते राहू दे. पण तू कशा बोलवलंस? अरे पण गोष्ट तरी सांग. नको. आपल्याला लय उशीर झाले. होय. मला लय जायचंय लांब. तू कशाला बोलवलंस सांग की. अरे देवाने लय मोठी कामगिरी सांगितली आहे. कसली कामगिरी? 16 360 रुपयांचा मेला. 16 शस्त्र 360 रुपयांचा मेला. 360 मिळा. अरे अरे नीट ऐक नीट ऐक. मी ऐकतो. बोल. वड 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 16 शस्त्र 360 रुपयांचा मेला. तुला त्याचं 360 मिळा. ओके. नाही मस्त 16 शस्त्र 360 रुपयांचा मेला. तरी पण नाही परत सांग. एकदा शोध अरे देवाने लय मोठी कामगिरी झालेली आहे. कुठली सांग? तिथे सांगतोय मी. नाही आता 16 करून तुम्ही बाजारी चाललाय. बाई काय? हा त्याचा अटकाव करणे वशिंदात गेले ही कामगिरी आपल्याला सांगितलेली आहे. अरे बाई काय? हा तुझ्या झेपेल ना. माझ्या सर्व जमणार. मग जाऊया एकदा. बांग दिली भरणी कंपने प्रातःकाळी रवी किरणानी गेली धरणी हो कोंबडा पहाटे उठूनी हो कोंबडा पहाटे उठूनी आरोही देवनी संगे गाई वासरे हो कोंबडा पहाटे उठूनी आरोही देवनी संगे गाई वासरे हो कोंबडा पहाटे उठूनी आरोही देवनी संगे गाई वासरे हो कोंबडा पहाटे उठूनी आरोही देवनी संगे गाई वासरे हंगारुनी कोंबडा पहाटेला रुबाबाचा उठातो संगे पहाटेचा दिन काम पालतो संगे पहाटेचा दिन काम पालतो संगे पहाटेचा दिन काम पालतो कोंबडा पहाटेला रुबाबाचा उठातो संगे पहाटेचा दिन काम पालतो संगे पहाटेचा दिन काम पालतो संगे पहाटेचा दिन काम पालतो पक्षी किलबिल करती हो पक्षी किलबिल करती याराने आणि संगे गाई वासरे हंगारुनी हो कोंबडा पहाटे उठूनी आरोही देवनी संगे गाई वासरे हंगारुनी
अगं राधे थांब गं. अगं इंद्रा, काय झालं? अगं आपण तिघीच तर आलो. अगं आपल्यासोबत येणाऱ्या त्या तारा आणि चंपा कुठे राहिल्या गं? अगं आता तर पाठीमागून येत होत्या. अगं तू त्यांना हाक मारूनच पहा. बरं बाई मारते हा. चंपा अगे तारा काय ग झालं राधे? अगे येताय ना. अगं हो ठीक आहे, निघालेच की. हो हो लवकर या ना. किलबिल करती पाखरे नटला निसर्ग घुंगरती गाई वासरे पहाटेच्या मीरा तारा चंद्रा मातभरा मिळूनिया जाऊ बाजाराला. हो मिळूनिया जाऊ बाजाराला. किलबिल करती पाखरे नटला निसर्ग हंबरती गाई वासरे पहाटेच्या पहरा मीरा तारा चंद्रा मातभरा मिळूनिया जाऊ बाजाराला. हो मिळूनिया जाऊ बाजाराला. हॅलो 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 योग समचमली ग पहाटेला रात राणी मोहरली ग आज मथुरे बाजारी राधा पारली ग आज मथुरे बाजारी राधा पारली ग
होते आता झाली ना पंचायत. अगं हो. अगं मी काय म्हणते हाय बरं. अगं मावशी हाक मारते बस. बरं अरे मी कोणाला हाक मारणार. अगं मावशीला हाक मारायची म्हणतो. त्या म्हातारीला हो. त्या गाडीला हो. अगं तुझ्या हातात पाय कशी पडली का आम्हा सहारा त्यांना ओझं होईल तिचं. अगं पण वाटत मला किती मदत तर होईल ना. बरं बाई तुम्हीच काय ते खरं. बरं आता माणसाचं हो. मावशी अगे मावशी. मावशी अगे मावशी. मावशी अगे मावशी. मावशी अगे मावशी. आली अगं नाही ग. अगं अजून एकदा मार घ्या. अगं नको आता तूच मार. बरोबर बरोबर. थेडे अगे थेडे. ये मुस्काट फटके मुडगा बसलेला तुझा. कुणाला ग थेरडे म्हणतेस? अगं तुला. मला थांब आले तुझी थेडी करायला. अगं आधी ये तर. पहाटेला आली पोरींची गडबड झाली माझी घरा. पहाटेला आली पोरींची गडबड झाली माझी घरा. पोरिया बघतान वाट ग माझी. पोरिया बघतान वाट ग अगरात ग येते आवरून मी नखऱ्यात ग. अगरात ग येते आवरून मी नखऱ्यात ग. मंडळी तुम्हाला आवाज येतोय का? बरं बरं बसते आम्ही बसते. तिला मावशी बहिणी झाली वाटतं. अगं ये मावशी. अगं मेले एकदा हाक मारला आवाजच नाही दिला. मोठ्याकडे हाक मारायची काय गरज होती का? अगं मला वाटतं बहिणी झालीच आहे. तू बहिणी तुझं घर पहिलं मावशी घराला कधी का नसतो का गं? तुझं खानदान पहिलं. ए मावशी माझ्या खांद्याजवळ जायचं नाही हं? तू पण माझ्या खानदानाविषयी बोलायचं नाही. हा अगं आधी तूच तर नुसतं बोल. बोलण्यासाठी. अगं मावशी
मी काय म्हणते काय म्हणतेस? अगं तू खूप दमलेस ना गं. अगं हो हा जमले म्हणून तर बसले ना. तुला म्हटलं पाणी आणून द्यावं. अगं बाई किती गुणाची आहेस गं तू. जा बाई जा पाणी आण जा. किती मग मी किती- अगे तूच विचारलीस ना मुर्दा बसीला मी तुझा. मावशी अरे मावशी आता हे दुसरा लपेल मावशी अगे मावशी तू काय करणार आहेस? अगं मावशी तू फारच दमलेस गं. अगं हो ग फार जमायला चालू रात्रभर फार काम असतात ना. फार कामाला चालू बाई. अगं मावशी तुला कोण दिलं गं. अगं बाई काय सांगू तुला फार प्रेम करतात ते. कोण गं. मी लगेच सांगणार मला तर लाज वाटते. ईश्वर अगं मावशी मी काय म्हणते अगं पाहिजे तू देऊ का गं. अगं बाई दे एकाला गुलाब दिलं एकाला दिलं पाणी दिलं पाणी दिलं. आता तू पाहिजे एवढ्या सांगा घरी पाहिजे शेकून दिलं वाकडं ते आपलं सगळं कसं झालं आणि म्हणे पायचे पण देते ही मेली माझी पायचे तूच मेली मार तिकडे. अगे मावशी आधी मला सांग काय मला झालं? थेंडी कोण म्हणाल ग. मी नाही ओळखलं तुला सगळं. काय ग तूच म्हणाली मला तुझा आवाज ना ओळखीचा वाटतो. हीच म्हणाली ना थेंडी. हीच गं. हा तूच म्हणालीस ना थेंडी तूच म्हणालीस ना आता नाही म्हणते. हा तुला नेणारच ना बाजारला देते बघ खटा घरी. अगं असं केलं असं पात्र झालं म्हणजे. होऊ द्या उशीर मला काय करायचं मला तर जायचं ना बाजारला. अगं माझी सगळं सोड. मी काय म्हणते ते ऐक ना. मी काय सोडू मी नाही काय सोडायचं. अगं मावशी ऐक. काय तू मगाशी थेंडी म्हणालीस आता तुझं ऐकू काय म्हणतेस बोल पटकन. अगं फारच दमली. हो दमले बाकी करायच का. मारायला कंटाळा जरा. हा दोघीने आरती करायची बाकी केली तेवढी चूक घाल बाई घाल. तरी म्हटलं आता तरी सरळ झाले घाल बाई घाल वाढायला. तरी म्हटलं चित्र शेपूट ते अगं मावशी झालं का गं तुझं. माझं काही झालं नाही येणार नाही बाजारला का गं. नाही येणार. अगं चल गं. अगं पाहिलं नाही का माझी फक्त आरती करायची बाकी ठेवली होती. पण आता चल ना. नाही येणार मी अगं चल. काय असं आले तर मी माझ्या विनंती केली ना तरच येणारच नाही. बरं सांगते ना. हा सांगता ए, मुलींनो, मावशीची विनंती करा बघू. अगं मावशी चल ना. नाही देणार. अगं मावशी चल ना. पडलंय माझं खेळ अगं मावशी चल ना. मग मी तूच पेली बोलते मी भाव आता करते. येणारच नाही. जा तुम्ही जा आता मग- बघितलं नाहीस का. अगं पण तू पण किती भाव खाते त्याने माझी मागितली होती ना. मी भाव खाते राणी तू पण त्यांच्या बाजूने आहेस. जा मग जा बाजूला जा. मी येतो हा. त्यांना मी सांगून दे तिथे ना घाटात ढकलून दे. हा. बरं सांगते ना आता जाऊया बाजाराच्या ना. बाजूलाच राहील. हा. आता जाऊया. बरं आता तू म्हणतेस म्हणून येते पण पुन्हा कधी मी काय केलं ना त्याला काही घाटात ढकलून दे. बरं चला आता जाऊया. चला आता जाऊया. चला. अगं मावशी हे सांगितलंच पाहिजे ना. हो सांगितलंच पाहिजे त्याच्यासाठी सोडा. अगं मावशी मग माझी पण सुरुवात करते बघ. बरं बाई काय सांगायचं ना ते लवकर सांग. अगं मावशी मी घेतला खावा आणि चालेल कसं काय झाला. बरं चल. आता मावशी मी सांगते. हो काय घेतलंस तू. अगं मावशी मी घेतले लाडू आणि चालेल अगं बाई लाडू घेतलेस दोन करपत पुढे बसले पण डोके उठले सुद्धा. अगं मावशी मी काय वाढायला नाही घेतले व्यापाराला घेतले बघ. बरं चल.
साज केला शालू भर दरीचा साज केला शालू भर दरीचा भर भर चढूया घाट मथुरे भर भर चढूया घाट मथुरेचा भर चढूया घाट मथुरेचा भर चढूया घाट मथुरेचा तोंडाला पाणी सुटलं वाटते बघ त्याच्यात म्हातारी पण आहे अगं मावशी हॅलो मावशी तुझ्या योगेशराव हो धावत धावत आलात ना आता पळत पळत गेलात की काय योगेशराव हो आहे तरी म्हणा बरं बरं बसा तिकडे बसा घेते हा, तुमचं नाव घेते योगेशराव घेऊन नाव तुमचं बरं संस्कृती जपणं हाच आपला आनंद आहे खरा आपली संस्कृती जपणं हाच आपला आनंद आहे खरा प्रेमाच्या मैदानात बिनधास्त फिरा प्रेमाच्या मैदानात बिनधास्त फिरा हे समोर बसलेले मायबाप रसिकच आहेत माझ्यासाठी लाखात एक फिरा हे समोर बसलेले मायबाप रसिकच आहेत माझ्यासाठी लाखात एक फिरा हो योगेशराव तुमचं नाव घेऊन सांगते एक झालं की बंद करा नाव घेते योगेशराव नक्की ऐकाल तुम्ही उठतील ते माझ्या आवाजाने बरं घेते हा नाव घेते
ओ मंडळी, काय सांगू तुम्हाला, गेले होते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला. योगेशराव झोपला असताना तिथून ऐका. गेले होते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला. विठुरायाचं दर्शन घेण्या अगोदर स्नान केलं चंद्रभागेला. विठुरायाचं दर्शन घेण्या अगोदर स्नान केलं चंद्रभागेला. चंद्रभागेत स्नान करून शुद्ध झाल्या माझ्या भावना. चंद्रभागेत स्नान करून शुद्ध झाल्या माझ्या भावना. अहो योगेशराव, तुमच्यामुळे मिळाली मला इथे कार्यक्रम करण्याची नवी प्रेरणा, नवी प्रेरणा, नवी प्रेरणा. अगं चला तर जाऊया. काय गावाकडे अरे पण तू इथे कशासाठी आला? आम्ही इथं ना छान छान आपण त्याच्याला आली छान लवकर. घे मावशे, हा तू तरी नाव घे. अरे ह्या मेला, मी मेला अशी आणि हा मेला असा. साधी फुंकर मारली ना तरी हा मेला उडून जाईल. माझं पालन सगळं. अरे पण आहेच तेवढा तर काय मोडेल त्यानं? काय? काहीच मोडणार नाही. काहीच बोलणार नाही. बरं मी काय म्हणते, हा घेऊ का तुझं नाव? काय तुझं नाव नाही लगेच काय करायला नको. मी नाव म्हटलं नाव घेऊ नाव? बरं घेते. हा नाशिकच्या बाजारातून आणला कांदा. कांदा आणला. हो 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 कांदा आणला. नाशिकच्या बाजारातून आणला एवढा मोठा कांदा आणि ह्या वाकड्याचा मोडला मधला दांडा. अजून जिवंत आहे. कुठं जिवंत? हा कोण? आणि तो वाकडाच झाला. तवाकडाचा मुलगा आला. हा एकदम हाय. मी काय म्हणते, काय आहे तो आहे ना? काय आहे मजबूत आहे. मग घे की एखादं नाव. मी पण घेऊ. हो हो घे घे. नक्की देशील? नावं घेऊ ना. मी तुला नक्की तुला देईन. काय? नाव घे. हा, नाव घेतो. अरे त्याचा आवाज बदलला का? अरे त्या मगाची वीसची गोळी घेतली. होय काय होय. आता नाव घेतो. हा घे मावशीच्या गली दादा म्हशी. मावशीच्या गली दादा म्हशी. काय ऐकतो. ऐकते ऐकते. मावशीच्या गली दादा म्हशी. ही मावशी बिंदुदाची कशी. मेला जिभेला तुझं काही हाड. हे बघ 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 जरा बघ मागे बघ. हे सारं दैजून माझ्याकडचंच आहे. काय हा पण तुझ्याकडे काय दिसलं नाही. माझ्याकडे पण तुझं नाव पोरींचं देऊन ठेवलंय ना मी. होय काय हा. चावट आहे तो तावत आहे. आहे ना चावट? इकडे बघा कसं आहे, असं आहे, असं आहे. चावट नाही तर काय चल आपण का करा आधी काय लवकर. अरे तुमच्याजवळ काही कायदा आहे का? कायदा आहे. आहे ऐक ना? तर. मग वाचून दाखवा. गवळणी उभिराया वाटे. मावशी गेली वाटत. गेली. हा इथं त्याची फरियाद असते तिला. बाकीचं काम तुझं तू कर. अभी काय वाटतं. करते रे? हा? तुम्ही सांगितलं मला मावशी गेली, तुम्हाला का वर गेली वाटलं? कायदा ऐकून गेली की काय? तुझा कायदा असं नाही केली. कायदा कायदा करत होता. काही देणार नाही आता तुला. कायद्याप्रमाणे बसले पाहिजेत. अरे हो म्हणून बसणार आम्ही जमल्या म्हणून बसा. अगं पोरी, कशा पण बसा. आपण जमल्या म्हणून बसूया. आपण देवांना सांगूया. हा तर
मावळ्याच्या पोरी देतो मी आरुली आहे नंदाचा हरी वाढलो गोकुळात नंदा हरी आणि मला म्हणतात श्रीकृष्ण हरी. तुम्ही आम्हाला अडकवणारे आहात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात? पायी कल्पा बेंबी हिरा मस्तकी सुरा विटेवरी उभे राहून कटेवरी हात विठ्ठलाचे नामच म्हणत मायका माझ्या जन्मदिना वसुदेवकीचा कान्हा नंद यशोदेचा ताना नंद यशोदेचा ताना श्रीकृष्ण भगवान आहे ज्यांना आपण शरण जाऊया. आता मला येण्याची आज्ञा द्यावी. येते तर अनेक मायावी लक्षात पाठवले पण त्याच्या समोर ते नामांकित झाले. पण नाही कृष्णा हा त्रास मला तुला सोडला नाही. हा पहा निघालो तुझ्या पाठीमागून. ये कृष्ण ये काहीच वाटत आग लागून त्या मालाला काय माझ्या आवाज काढलो अंगामध्ये मत असेल ते स्वीकारित गाडीचं